कवठा येथील शिक्षणाच्या कुंभमेळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांच्या पुढाकाराने शिक्षणाचा कुंभमेळा भरवण्यात आला होता। या शिक्षणाच्या कुंभमेळ्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गरीब की पाठशाला या संकल्पनेवर आधारित कवठा येथे प्राचीन ऋषीमुनींच्या शिक्षण पद्धतीच्या गुरुकुलची प्रतिकृती उभारून 13 व 14 फेब्रुवारी रोजी कवठा येथील सेवाग्राम येथे भव्य शिक्षणाचा कुंभमेळा भरवण्यात आला। या शिक्षणाच्या कुंभमेळ्याची पूजा विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। आमदार प्रवीण स्वामी, लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य गव्हाणे, प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड, प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर, विजयकुमार सोनवणे, गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूतसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। लातूरसह तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील सर्व शाळांतील हजारो शिक्षक विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या कुंभमेळ्याला भेट दिली। परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीचे सादरीकरण केलं। इमामसाब माळ येथील गरीब की पाठशाला जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता 1-2च्या विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। या शिक्षणाच्या कुंभमेळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। करणार नाही, परंतु एक शैक्षणिक कुंभमेळा आयोजित करावा आणि या परिसरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवावं आणि भारतातली प्राचीन संस्कृती जी होती, जी गुरुकुल पद्धती होती, मला वाटतं की त्याचं एक दर्शन याच्या माध्यमामधून व्हावं। आणि केवळ एज्युकेशन म्हणजे 4 भिंतीतलं हे शिक्षण नाही, तर 4 भिंतीच्या बाहेरचं जे शिक्षण असतं ते फार महत्वाचं असतं। आपण जगत जगत शिकावं, हा शिक्षणातला एक महत्वाचा जो संदेश आहे तो देण्याचं काम त्यांनी याच्या माध्यमामधून केलेलं आहे असं मला वाटतं। आणि म्हणून खरं तर त्यांचं मी म्हणजे अभिनंदन करण्या एवढा मोठा नाहीये, पण आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आपण जोरात टाळ्या वाजवून सरांचं आपण मनापासून खूप खूप अभिनंदन करूया। त्यांनी जो सेट तयार केलाय, आज आम्ही तिथे गेलो, आम्हाला असं वाटत होतं की तिथून बाहेरच येऊ नये, इतका सुंदर असा सेट त्यांनी तिथे तयार केलेला आहे। आणि असं वेदात म्हणलेलं आहे, सप्ताशासन परिधय स्त्रीही सप्त समिदः कृताः देवा यद यज्ञं तर्वाना अबद्धन पुरुषं पशुमा। हो, सनक ऋषी, सनकानंद ऋषी, सनत कुमार ऋषी, आज तिथं सगळ्या ऋषींना सप्त ऋषींची असलेली तिथं स्थापना केलेली। यांच्या संकल्पनेतून, यांच्या विचारातून जे सेवाग्राम साकारलेलं आहे, त्या सेवाग्रामाच्या अंतर्गत आज गरीब की पाठशाला म्हणून आज ज्या लोकांना शाळेत कधीच जायची परिस्थिती नाही, ज्यांची ताकद नाही, अशांना आज त्यांनी या सेवाग्राममध्ये आणून आज त्यांचं 11वी 12वी पर्यंत त्यांना परिपूर्ण अतिशय